वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन पडता जड भारी नेमा नटळी निर्धारी नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन तुका म्हणे याती होका तयाची भलती नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा हरी विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत स्वानंद सुख निवासी जो महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीका यदा तु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली आस्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला विठ्ठला वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन स्वानंद सुखनिवासी श्री संत जोग महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने अर्थात शताब्दी पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मला वाटते आजचा 5वा दिवस योग असा आहे पहा आजचा दिवसही 5वा आहे आजचा कीर्तनकारही 5 पोर आहे हे कीर्तनरूपी वाक्पुष्य महाराजांच्या चरणी समर्पित करण्याचा हा सुयोग आहे त्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळेजण बसलेले आहात कारण याही पेक्षा या अभंगावर खूप चांगलं चिंतन करू शकतील अशी सगळी मंडळी माझ्या समोर बसलेली श्रोते म्हणून बसलेले आहेत मला असं वाटतं की हा वारकरी संप्रदायाचा समन्वय आहे आणि हाच वारकरी संप्रदायाचा संदेश आहे एखाद्या वक्त्याने उभं राहावं कीर्तनासाठी आणि त्याहीपेक्षा कितीतरी पटीने विद्वान असलेल्या वक्त्याने त्या कीर्तनाचं श्रवण करावं हाच खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे म्हणूनच आपण या ठिकाणी श्रवण म्हणून श्रोते म्हणून बसलेले आहात सगळेच मंडळी आहे सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही आज या निमित्ताने परभणी जिल्ह्याचे खासदार बंडूभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत
आपण सगळेजण आहात. अर्थातच आपण सगळेजण जोग महाराजांचे शिष्य आहोत, जोग महाराजांचे पाईक आहोत, जोग महाराजांचे सेवक आहोत. आणि म्हणूनच मी असं म्हटलं की आपण सगळेजण आज या ठिकाणी उपस्थित आहोत. चिंतन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि ज्यांचा पुण्यतिथी महोत्सव आहे ते स्वानंद सुखनिवासी जोग महाराज आहेत. अभंग जगद्गुरूचा आणि पुण्यतिथी महोत्सव जोग महाराजांचा, राशी सारख्याच आहेत. मला असं वाटतं की ह्या राशी जशा सारख्या आहेत ना तशी यांचे विचार सुद्धा सारखे आहेत. जगद्गुरु तुकोबारायांचे जे विचार आपल्याला गाथ्यामध्ये दिसतात तेच विचार स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या कृतीमध्ये आपल्याला दिसतात. मी असं म्हणेन, वारकरी संप्रदाय हा तत्वाचा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायाची जी इमारत उभी आहे ते तर्कशुद्ध पायावर उभी आहे, तर्कशुद्ध पायावर उभी आहे. आणि तर्कशुद्ध पायावर जी इमारत उभी असते ना, ज्या इमारतीला भावनेचा, ज्ञानाचा आणि तर्काचा आधार असतो ना, मला असं वाटते त्याच इमारती या जगामध्ये अत्यंत मजबूतपणाने उभे राहत असतात. ज्याला तर्काचा आधार नाही, ज्याला तत्वाचा आधार नाही, ज्याला भावनेचा आधार नाही, जे पंथ फक्त व्यक्तिनिष्ठ आहेत, ते आपल्याला उंच उंच इमारतीमध्ये दिसत असले तरी त्या इमारती सगळ्या थर्माकोलच्या इमारती आहेत. कधी पडून जातील सांगता येत नाही. याचं कारण त्या इमारती व्यक्तिनिष्ठ आहेत आणि ही इमारत तत्वनिष्ठ आहे. आणि म्हणून तत्वनिष्ठ जे इमारत असेल त्या इमारतीमध्ये राहावं, त्या इमारतीमध्ये येणं जाणं चालू राहील, पण त्या इमारतीतले तत्व मात्र तेच राहतील. आणि म्हणून हा जो संप्रदाय बांधलेला आहे, हा संप्रदाय हा जातीने बांधलेला संप्रदाय नाही. शेवटच्या चरणामध्ये आहेस तर हा संप्रदाय तत्वाने बांधलेला संप्रदाय आहे. बघा, आपण जगद्गुरु तुकोबारायांच्या तत्वाचा ज्यावेळेला आपण विचार करतो ना, त्यावेळेला या माणसाजवळ हे तत्व यावेत कुठून? अरे, वयाच्या 17व्या वर्षीच्या माणसाने खऱ्या अर्थाने कवित्वाची सुरुवात करावी, अभंगाची सुरुवात करावी. या माणसाकडे ह्या तत्व आलेत कुठून? त्याचा जर आपण विचार केला, त्याचा जर आपण परामर्श घेतला आणि कोणाला जर विचारलं तर तत्वज्ञ हेच सांगतायत की जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला या युगामध्ये जरी जगद्गुरु म्हणून दिसत असले, तुकाराम महाराज म्हणून दिसत असले, तरी जगद्गुरु तुकोबाराय हे पहिले प्रल्हाद होते. पूर्वी जो प्रल्हाद तोची झाला अंगद, तोची उद्धव प्रसिद्ध कृष्ण अवतारी. विठ्ठल 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 हो. भक्त प्रल्हादाचे जे तत्व आपल्याला दिसतात ते जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतात. भक्त प्रल्हादाच्या जीवनातली निष्कामता असेल, भक्त प्रल्हादाच्या जीवनातली निर्भयता असेल, भक्त प्रल्हादाच्या जीवनातली निरवैरता असेल आणि भक्त प्रल्हादाच्या जीवनातली निजनिष्ठा असेल, हे सगळे तत्व आपल्याला महाराजांच्या ठिकाणी दिसतात. महाराज म्हणतायत, भक्त प्रल्हादाला विचारलं नरसिंहाने, अर्थात की तुला काय पाहिजे, मी तुला काही द्यायला तयार आहे, तुझे माग ते मी तुला द्यायला तयार आहे. इतकं चांगलं चिंतन तू सांगितलंय, इतकं चांगलं तू भजन सांगितलं, तर तुला बुक्का लावला पाहिजे ना. अर्थात तुला काय पाहिजे हे सांग. त्यावेळेला भक्त प्रल्हादजी असं म्हणतायत, आपण सगळे ज्ञाती आहात की देवा मला नको. विठ्ठल 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 हा हा हा
म्हणतायत मी सेवक आहे, मी व्यापारी नाही. नच भृत्या सवयवनिक. आणि सेवक जो असेल ना तो सेवा करत असतो, मागण्यासाठी नाही, उद्धारासाठी. माझी जी सेवा आहे ते खऱ्या अर्थाने उद्धारासाठी असलेली सेवा आहे. स्वांत सुखाय म्हणून मी सेवा करतो. या पाठीमागं दुसरा माझा कोणताही भाव नाही. मला तुझ्याकडून काहीही नको. नाही काहीतरी मागितलं पाहिजे. सेवा केली तू, सांग तुला काय पाहिजे. त्यावेळेला प्रल्हादांनी मागून घेतलंय की बाबा मला जर तुला द्यायची इच्छा असेल तर एकच दे. मला याच्यानंतर कधीही कोणाच्या पुढे मागण्याची इच्छा होऊ देऊ नको, हेच दे. मला असं वाटतं की भक्त प्रल्हादाची निष्कामता जी आहे तेच माझ्या महाराजांच्या जीवनामध्ये अर्थात जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये दिसते. महाराज म्हणतायत माझ्या वडिलाची निराशिका देवा तुझी चरण सेवा काही मागणे आम्हा अनुचित वडिलाची वडिलाची रीत काही मागणे आम्हा अनुचित वडिलाची रीत जानत असो. वडिलाची आमच्या वडिलाची ही रीती आहे. त्या पद्धतीने मी थोडक्यात सांगेल, वेळ अत्यंत अल्प आहे. भक्त प्रल्हादाच्या जीवनामध्ये जी निष्कामता आहे ते महाराजांच्या जीवनामध्ये आहे, म्हणून महाराज भक्त प्रल्हाद आहेत. भक्त प्रल्हादाच्या जीवनामध्ये जी निर्वैरता आहे ती सुद्धा महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसते. मंबाजीबाने काट्याने जरी मारलं तरी महाराज त्याचे पाय चपण्यासाठी त्याच्या घरी जात असतील तर ही निर्वैरताच आहे. खऱ्या अर्थाने रामेश्वर भट्टाचा स्वीकार करून जर त्याला टाळकरी बनवत असतील तर मला असं वाटतं ही निर्वैरताच आहे. निष्कामता आहे, निर्वैरता आहे, आणखी निर्भयता आहे. महाराज नाहीत घाबरले कोणाला. महाराजांची प्रमाण बघा आपण, आपल्या लक्षात येईल. निर्भयता सुद्धा आहे आणि निजनिष्ठ आहे. महाराजांनी पंढरपूरला सोडून आणि पांडुरंगाला सोडून दुसऱ्यावर कोणावरही निष्ठा ठेवली नाही. मला वाटतं हे सगळे गुण जर महाराजांच्या ठिकाणी असतील तर महाराज प्रल्हाद आहेत. आहे तसं वचनच आहे. नंतरचे महाराज अंगद आहेत. कारण अंगदाजीने अशी शिष्टाई केली. अंगद शिष्टाईसाठी ज्यावेळेला रावणाकडे गेल्यानंतर अंगदजीने सांगितलं की रावणा तुला मारण्याची भीती नाही गड्या आम्हाला, कारण तू अगोदरच मेलेला आहेस. काही माणसं जिवंत असून सुद्धा मेल्यासारखे असतात. वाम मागी, कामी, कंजूस, बदनाम, फार म्हातारा, नित्यरोगी, नित्यभोगी, विष्णू विमुख, वेद संत विरोधी, आपले शरीर पोसणारा, दुसऱ्याची निंदा करणारा, पापी, हे माणसं जिवंत असून मेल्यासारखे असतात. त्यातला तू एक आहेस. अंगदाने जशी शिष्टाई केली तशी महाराजांची अनेक ठिकाणी आपल्याला शिष्टाई दिसते. वेळ कमी आहे. उद्धवाने खऱ्या अर्थाने भगवंताचं शिष्यत्व स्वीकारलं. त्याच पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा त्या भागवताचे 1000 पारायण भंडारा डोंगरावर केले असं म्हणतायत. अर्थात महाराज उद्धव सुद्धा आहेत. अर्थात पूर्वी जे प्रल्हाद होते तेच नंतर अंगद होते, तेच नंतर उद्धव होते आणि तेच खऱ्या अर्थाने नामदेव महाराज होते. आणि नामदेव महाराज झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय होते. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सखडाचा येथोनिया. मला असं वाटते ही जी परंपरा मी सांगितली ना, हे विचार परंपरा आहे, हे तत्व परंपरा आहे, हे तात्विक परंपरा आहे. मला असं वाटतं जगद्गुरु तुकोबारायापर्यंत हे तत्व जसे आलेत
तसे हे पुढे हे तत्व घेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर जगद्गुरु तुकोबारायांचे तत्व घेण्याचं काम जर कोणी केलं असेल ते माझ्या स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटते, असं म्हणायला हरकत नाही, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथोनिया, तसं सद्गुरु जोग अवतार तुकयाचा, आणि म्हणूनही सकळांचा स्वीकार असे, म्हणून सकळांचा स्वीकार असे. विठ्ठल 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 हो. नासो मुनिम यस्य मतन्न भिन्नम. एका मताचे असतात ते सगळे मुनी असतात, एका साधनेमध्ये जे रत असतात ते सगळे मुनी असतात, ज्यांचा मुक्काम एक असतो ते सगळे मुनी असतात, ज्यांना एका ठिकाणी जायचं असते ते खरे खऱ्या अर्थाने संत असतात, साधक असतात. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तुकोबारायांच्या जीवनाचा विचार केल्यानंतर आणि जोग महाराजांच्या जीवनाचा विचार केल्यानंतर आपल्याला असं दिसेल की आपण महाराजांना विचारू की महाराज तुम्ही कशासाठी आलात हो. जगद्गुरु तुकोबारायांना विचारल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतायत की आम्ही यासाठी आलो, उजडावया आलो वाटा खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. उजडावया आलो वाटा खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. हे उजडावया बद्दलच बोललो पाहिजे. म्हणून उजडावया आलो वाटा खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा करण्यासाठी आमचा अवतार आहे. आणि स्वानंद सुखनिवासी जोग महाराज सुद्धा 1907 साली खऱ्या अर्थाने खऱ्याचा आणि खोट्याचा निवाडा करतायत. एनगाव नावाचं गाव खानदेशामध्ये, त्या ठिकाणी महाराजांचं कीर्तन, महाराजांच्या कीर्तनाचा विषय खरा खोटा निवाडा. गुरुन हत्वा ही महानुभावान या पदाचा खऱ्या अर्थाने धागा घेऊन आम्ही फार पौराणिक आहोत असा विचार लोकांमध्ये सांगणारे त्या काळातले ते पांथिक त्या कीर्तनाला होते. आणि महाराजांनी ज्यावेळेला खरा खोट्याचा निवाडा केला आणि महाराज जे बोलून गेले खऱ्या अर्थाने त्यांनी तो संदेश पंजाबमध्ये पाठवला. पंजाबमध्ये संदेश गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराजांच्या नावाने जळगाव खानदेश या ठिकाणी कोर्टामध्ये त्या खटला भरला गेला. महाराजांना त्या ठिकाणी जावं लागलं. महाराज त्या ठिकाणी गेले. गेल्यानंतर अनेक नावं मामासाहेबांनी त्यामध्ये दिलेले आहेत. एनगावकर आहेत महाराज, गोंडोजी महाराज आहेत, आणखी तोताराम महाराज आहेत, सुंदर पाटील आहेत, अशी मंडळी त्या ठिकाणी महाराजांच्या सोबत होती. खऱ्या अर्थाने विजय आपलाच होणार आहे असं वाटत होतं पुढच्या कंपनीला, पुढच्या त्या पार्टीला. महाराज त्या ठिकाणी विचार करत होते आणि वकिलाने सांगितलंय, न्यायाधीशाने सांगितलंय की आता महाराज एखादा असा पुरावा तुम्हाला आणावा लागेल की खऱ्या अर्थाने तो सरकारी असला पाहिजे, आणि तो पुरावा तुम्ही जर आणू शकत नसाल तर मग मात्र तुम्हाला आता आज जावं लागेल. महाराज त्या ठिकाणी थांबले. 3 दिवसामध्ये हा निर्णय द्यायचा होता. 3 दिवसामध्ये पुरावा आणायचा होता. पुरावा आणायचा कसा, खरं म्हणजे आपल्याला कोणीतरी सांगितलं होतं, पण कोणी सांगितलं होतं हे आठवत नव्हतं. ही सगळी मंडळी खऱ्या अर्थाने संध्याकाळी झोपली. महाराजांना झोप येत नव्हती. महाराज असे पोहटलेले होते. रात्रीचे 10 वाजले होते आणि 10 वाजता महाराजांना अचानक आठवलं की आपल्याला ही गोष्ट लोकमान्यांनी सांगितली.
लोकमान्याने ही गोष्ट सांगितली असं म्हटल्यानंतर महाराज उठलेत. महाराजांनी सगळ्यांना जागं केलं आणि आता लोकमान्याने हे गोष्ट सांगितली, पण त्यांच्यापर्यंत जाईल कोण? आता जायचं कसं? त्यावेळेला ती मुंबई फार दूर होती, आता जवळ आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी 11ची गाडी होती म्हणे. एका वकिलाला पाठवल्यानंतर लोकमान्याकडे जायचं होतं. त्या विठीजवळ ती गाडी थांबल्यानंतर ते वकील खाली उतरले आणि नेमके लोकमान्य सुद्धा एका गाडीमध्ये बसून जात होते. त्यांच्यावर देहद्रोहाचा खटला चालू होता आणि जात असताना त्या वकिलाने महाराजांना पाहिलं, टिळकांना पाहिलं. वकील धावत गेले. टिळकाच्या गाडीमध्ये टिळकाने त्यांना बसवून घेतलं. सगळा विचार ज्यावेळेला वकिलाने टिळकांना सांगितला त्यावेळेला टिळकाने तशीच ती गाडी फिरवली आणि लायब्ररीकडे आणली. हंटर नावाचे त्यावेळेचे इंग्रजांचे इतिहासकार होते, हंटर त्यांचं नाव होतं. आणि त्या इतिहासकाराने ही सगळा वृत्तांत लिहिलेला होता. लोकमान्य त्या लायब्ररीमध्ये गेले. ते लायब्ररीतलं जे पुस्तक काढलं, त्या पुस्तकातून तो मजकूर काढला आणि तो मजकूर वकिलाच्या हाती दिला. ती सगळी माणसं तिकडे काळजी करत होते. 2 दिवसामध्ये, अर्थात उद्या जर आला नाही पुरावा तर एखाद्या वेळेला महाराजांना आज जाणं नक्की झालं होतं. त्या ठिकाणी तो पुरावा तर सापडला, पण हे पुस्तक आता जिल्ह्याच्या बाहेर नेता येत नाही कलेक्टरच्या परवानगीशिवाय. म्हणून टिळकाने तशीच ती गाडी कलेक्टरकडे नेली. लोकमान्य टिळकाने ती परवानगी काढून दिली. वकिलाच्या ताब्यामध्ये ते पुस्तक सापडलं. वकील ते पुस्तक घेऊन आले आणि तो पुरावा महाराजांनी कोर्टामध्ये सादर केला. आणि तो पुरावा पाहिल्यानंतर त्या कालामध्ये वारकरी संप्रदायाचा खऱ्या अर्थाने विजय झाला. तो विजय वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्वाचा होता. विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. त्यांच्या वकिलाने तर्क केला, हे पुस्तक इंग्रजीमध्ये आहे आणि या माणसाला इंग्रजी बोलता येत नाही. त्यावेळेला मला इंग्रजी बोलता येत नाही एवढंच महाराजांना बोलता येत होतं. ते इंग्रजीमध्ये सांगितलं. आणि खऱ्या अर्थाने तो त्यावेळेचा वारकरी संप्रदायाचा विजय होता. ज्या खऱ्या खोट्याचा निवाडा करण्यासाठी जगद्गुरू तुकोबाराय आले, त्याच खऱ्या खोट्याचा निवाडा आमच्या स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांनी 1907 मध्ये जर केला असेल तर मला असं वाटतंय की जोग महाराज म्हणजे महाराजच होते. मी असं म्हणेल की दुसराही आपण विचार करत असताना जगद्गुरू तुकोबारायांचं येणं जसं ठरलं होतं तसं जगद्गुरू तुकोबारायांचं सदैव वैकुंठाला जाणं सुद्धा ठरलं होतं. महाराज म्हणताय, आता दिसो नये जना ऐशे करा नारायणा, हे महाराजांचं ठरलं होतं. जगद्गुरू तुकोबारायांचं जाणं जसं ठरलेलं होतं तसं स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांचं जाणं सुद्धा त्यांनी ठरवलेलंच होतं. महाराज आजारी होते. महाराज अनेक रोग आपल्या सोबत घेऊन हे सगळं कार्य करत होते. इतिहासकाराने असं लिहिलंय, म्हणजे मामासाहेबांनी असं लिहिलं की खऱ्या अर्थाने जोग महाराजांना लहानपणी देवीचा रोग झाला, नंतर कान फुटण्याचा रोग झाला, आजार झाला, नंतर महाराजांना भगेंद्र होता, महाराजांना कपक्षयाचा रोग होता, भयंकर होता, तो शेवटी झाला होता. महाराज एकदा त्यांच्या भाऊजाईच्या 13वीच्या निमित्ताने ओंकारेश्वरला गेले. त्यावेळेला महाराजांच्या पायाला थोडीशी जखम झाली. त्यावेळेला समजलं की महाराजांना मधुमेह सुद्धा होता आहे, साखरेचा सुद्धा आजार होता. हे सगळे आजार महाराजांना लवकरच आले होते. महाराज खऱ्या अर्थाने या आजाराला घेऊन महाराजांनी आपली वारी कधी चुकू दिली नाही. महाराज मुक्ताईला सुद्धा यायचे, महाराज चांगदेवला सुद्धा जायचे, महाराज पैठणला जायचे, महाराज आळंदीला जायचे. अर्थात महाराज पंढरपूरची वारी सुद्धा त्यावेळेच्या त्या रेल्वेने करायचे. अर्थात महाराज हे सगळे आजार घेऊन या वारकरी संप्रदायाचा प्रचार त्यावेळेला करत होते. दादांनो, महाराज असं म्हणतायत की ज्यावेळेला त्या राहुरीजवळ योग अभ्यास करण्यासाठी महाराज होते त्यावेळेला त्यांच्या हृदयाचा एक ठोका कमी पडत होता. महाराजांनी जाणलंय की आता आपलं आयुष्य जास्त नाही. महाराज आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर महाराजांनी अनुष्ठान केलं आणि अनुष्ठान केल्यानंतर
त्या ठिकाणी माऊलीने दृष्टांत दिला की महाराज तुमचं आयुष्य कमी आहे, तुम्ही आता लवकर कथा कीर्तनासाठी लागलं पाहिजे, हा संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी आपण सुरुवात केली पाहिजे. महाराजांनी खऱ्या अर्थाने ती सुरुवात केली. महाराज लहानपणापासूनच आपण चरित्र ऐकताच, पण खऱ्या अर्थाने मला माऊलीचा दृष्टांत झाला असं महाराजांनी शेवटपर्यंत कोणाला सांगितलं नाही. मला वाटते आपल्याला जर एखादे मंत्री भेटले तर आपण सांगत राहतो की मंत्री भेटले, स्टेजवर गेलो होतो, आपण बोलले आपल्याशी, काय म्हटले, खाली उतर म्हटले, उतरतो विठाला विठाला माऊलीचा दृष्टांत झाला. महाराजांनी सांगितलं नाही. महाराजांची तब्येत बिघडत होती, महाराजांची तब्येत बिघडत चालली होती. असं म्हणतात की त्या ठिकाणी नानासाहेब, अण्णासाहेब यांची प्रेतयात्रा निघाली. त्या प्रेतयात्रेला सगळं पुणे त्या ठिकाणी आलं होतं आणि असं त्यांचं नाव आठवत नाही मला आता. त्यांनी सांगितलंय सोनोपंत गोखले गोखल्याने सांगितलंय की सोनोपंत तुमचे बुवा जर इथं गेले तर एखाद्या वेळेला खूप गर्दी होईल नाही का. त्यावेळेला मामासाहेबांनी ज्यावेळेला महाराजांना ही गोष्ट सांगितली त्यावेळेला महाराज तडकून म्हणाले, त्या गोखल्याला काय करते, आम्ही पुण्यात मरण्यासाठी नाही आलो, आम्ही आळंदीत मरण्यासाठी आलोय. त्या गोखल्याला काय समजतं. महाराजांनी आपली तिथी सुद्धा निश्चित केली होती. वाटते महाराजांच्या जन्माची जी तिथी होती ना ती जाण्याची सुद्धा होती. महाराजांनी आपल्या जाण्याची तिथी निश्चित केली. महाराजांनी सांगितलं, आता ते लेखक लिहितात तसं सांगावं लागेल, सोन्या उद्या सकाळी आपल्याला आळंदीला जायचं आहे. त्यांची बहीण होती. बहिणीचं भावावर खूप प्रेम असते. माय मेल्यानंतर बहीणच माणसाची माय बनत असते. बहीण म्हटली होती की नाही सोनोपंत असं करू नका, महाराजांना आळंदीला नेऊ नका, थंडी किती आहे, त्यावेळेचा तो आळंदीचा रस्ता होता, नका नेऊ सोनोपंत, खोटं बोला. सोनोपंतांना खोटं बोलण्याचं धाडस नाही झालं. मामा म्हटले मी खोटं नाही बोलणार. आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेला मामासाहेबांनी सांगितलं की ताई अशा म्हणतात, त्यावेळेला महाराज खवळले, त्या दुर्गीला काय समजते, असंच ना, तिला काय समजते, तिला नाही समजत, आपल्याला निघायचं आहे. सकाळी त्यावेळेला एक टांगा बोलावला, 2 घोड्याची ती बग्गी होती आणि मामासाहेब आणि खऱ्या अर्थाने वैकुंठवासी गुरुनाम गुरु लक्ष्मण महाराज इगतपुरीकर हे दोघंजणं आणि महाराज त्या टांग्यामध्ये बसले. थंडी मी म्हणत होती, सगळे पडदे लागलेले होते. असं माहीतच नव्हतं की पुढे काय वाढवून ठेवलंय म्हणून. आणि ती गाडी पुढे पुढे येत होती. अत्यंत कठीण रस्ता होता. लेखक लिहितात 50 वर्षाच्या अगोदरचे इतिहास म्हणजे लेखक लिहितात की त्याही वेळेला तर 100 वर्षाच्या अगोदरचा तो रस्ता किती बेकार असेल. त्या रस्त्याने ती गाडी आली आणि ज्या वेळेला इंद्रायणी नदीवरचा फरस लागला त्यावेळेला महाराजांनी विचारलं, सोन्या आळंदी आली का रे. खरं म्हणजे आळंदी आली का असं विचारल्यानंतर मामासाहेबांनी सांगितलं, हो आली आळंदी, चाल गड्या आता आपण मरायला मोकळे झालो. तरी सुद्धा कळलंच नाही. तो टांगा तसाच घासवाले धर्मशाळेमध्ये आला. आल्यानंतर काही मंडळी त्या ठिकाणी जमली, त्याच्यात जगन्नाथ बुवा म्हणून होते आणि ही सगळी मंडळी त्या ठिकाणी जमली. महाराजांनी सांगितलं आता मला थोडा विचार म्हणजे शांत राहायचं आहे, आपण सगळे निघून जा. सगळे गेलेत पण जगन्नाथ बुवा थांबले होते. त्या ठिकाणी मामासाहेब इंद्राणीचं तीर्थ आणण्यासाठी गेले. तीर्थ आणून येत असताना बाहेरच होते. त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलंय की मामासाहेबांना बोलवा. मामासाहेब तिथं गेले. गेल्यानंतर त्यांनी सांगितलंय की बघा मला आता इथं बसवा, असंच ना, उत्तरेकडे माझं अर्थात तोंड करून बसवा. त्यांना तसं बसवलं आणि बसवल्यानंतर घासवाल्या धर्मशाळेमध्ये त्या ठिकाणी उत्तरेकडे मुख करून महाराजांना बसवलं. आणि बघा
महाराज उत्तरेकडे मुख करून बसले आणि महाराज कोणालाच न समजता निघून गेले. ज्या वेळेला महाराज गेले असं जगन्नाथ महाराजांना समजलं, त्यावेळेला जगन्नाथ महाराज आक्रंदून म्हणाले की सोनोपंत, आपले महाराज गेलेत. मला असं वाटतं की हे सगळं ठरूनच होतं ना, ठरूनच होतं ना. अरे आत अग्नी ज्योतीचा प्रकाशू, वरी शुक्ल पक्ष आणि दिवसू, आणि सामासा मासू उत्तरायण. हे सगळं ठरून होतं. गुरुवारचा दिवस होता, अर्थात गुरुवारचा दिवस होता. आणि गुरुवारच्या दिवशी आपल्या सगळ्यांचे गुरुनाम गुरु जोग महाराज आपल्याला सोडून निघून गेले. विठ्ठल विठ्ठल कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ह्या घटना ठरून असतात. जगद्गुरु तुकोबारायांनी जसं ठरून आपलं सदेह वैकुंठ गमन केलं, तसं स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांनी सुद्धा ठरून आपलं वैकुंठ गमन केलं. या ठिकाणून निघून गेले. खऱ्या अर्थाने त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आजचा माझ्या अभंगाचा तो विषय नाही, पण हा विषय मांडल्याशिवाय मला आजचं कीर्तन करावं वाटलंच नाही. पुढे वेळ असेल तो असेल, नसला तरी चालेल, मग हाच विषय मांडणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. जोग महाराज सगळ्यांना माहीत असले पाहिजेत. जोग महाराज घराघरामध्ये गेले पाहिजेत. अरे हे सगळं प्रागट्य कशामुळे? मला माहित आहे की तुम्ही ताल घेऊन जन्माला आलात. ताल जन्मताच सोबत येत असतो, पण त्या तालाला कोणीतरी प्रगट करणारा भेटणंही महत्वाचा असतो ना. मला माहित आहे तुम्ही स्वर घेऊन जन्माला आलात. स्वर जन्मताच सोबत येत असतो, पण त्या स्वराला प्रगट करणारा कोणीतरी भेटणार महत्वाचा असतो ना. मला माहित आहे तुम्ही वक्ता होता. जन्मताच वक्ता येत असतो, पण त्या वक्त्याला प्रगट करणारा कोणीतरी भेटणं महत्वाचं असतो ना. मला असं वाटते की या तालाला, या स्वराला आणि या वक्त्याला प्रगट करणारी संस्था जर त्या कालामध्ये प्रगट झाली नसती, तर आपलं प्रागट्यच झालं नसतं. जन्मावस्था ही प्रागट्य महत्वाचं आहे. आणि ती प्रगट करणारी जर संस्था, मी परंपरेने संस्थेचाच आहे, परंपरेने गजानन महाराज संस्थेचा विद्यार्थी म्हणजे परंपरेने संस्थेचाच आहे. मला असं वाटतंय की खऱ्या अर्थाने हे प्रागट्य आपल्याला दिसते. ती श्री संत जोग महाराजांचं प्रागट्य असेल तर जोग महाराज कोण होते? जोग महाराज निष्ठावंत वारकरी होते. जोग महाराज कोण होते? जोग महाराज फार मोठे संत होते. मला सांगू द्या, जोग महाराज फक्त त्यांचं नाव विष्णू नव्हतं, तर ते खरे वैष्णव होते. आणि वैष्णव होते म्हणूनच खऱ्या अर्थाने वैष्णवाचं काय लक्षण आहे ते महाराजांच्या ठिकाणी वैष्णव वैष्णव तो जया अवघी देवावरी माया.
तो घड्याळ मला खुणवतो. घड्याळ लेखाचा खुणवतच राहतो नाही का, त्यामुळे वेळेवर थांबणंही महत्वाचं आहे. अवघी देवावरी माया, त्याला वैष्णव असं म्हणतात. मला असं वाटतं की हे वैष्णवाचं लक्षण आहे. लक्षण कशाला म्हणतायत आपण जाणकार आहात. अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव, दूषणत्रय रहितो, असाधारण धर्म लक्षण. जे लक्षाच्या ठिकाणी अतिव्याप्त नाही, जे लक्षाच्या ठिकाणी अव्याप्त नाही, लक्षाच्या ठिकाणी ज्याचा असंभव नाही, त्याला त्या लक्षाचं लक्षण असं म्हणतायत. गोत्व हे गायीचं लक्षण आहे, अश्वत्व हे अश्वाचं लक्षण आहे, मातृत्व हे मातेचं लक्षण आहे, पितृत्व हे पित्याचं लक्षण आहे. मला वाटतं पितृत्व हे जर पित्याचं लक्षण असेल, मातृत्व जर हे मातेचं लक्षण असेल, अश्वत्व हे जर अश्वाचं लक्षण असेल आणि गोत्व जर गायीचं लक्षण असेल, तर वैष्णवाचं सुद्धा काहीतरी लक्षण असेलच ना. मग वैष्णवाचं लक्षण कोणचं? वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, हे वैष्णवाचं लक्षण आहे. या लक्षणाने जे युक्त असतात त्यांना वैष्णव असं म्हणतात. अशी व्याप्ती करायला हरकत नाही. या लक्षणाने जे युक्त आहेत ते खऱ्या अर्थाने वैष्णव आहेत. अवघी देवावरी माया, आपली माया नाही असं नाही, आपली थोडी थोडी माया, थोडी थोडी माया. पण अवघी देवावरी माया याला का म्हणतात? अवघी देवावरी माया म्हणजे काय? मला असं वाटतं की विचार असा सांगता येईल की माया म्हणजे प्रेम. प्रेमाचे काही प्रकार आहेत. एक प्रकार असा आहे की ज्याला धारणारती असं म्हणतायत. दुसरा प्रकार असा आहे की ज्याला सामंजसारती असं म्हणतायत. आणि तिसरा प्रकार असा आहे की ज्याला समर्थारती असं म्हणतायत. अर्थात आपल्यावर दुःख आल्यानंतर जे धारण केल्या जाते ना भक्ती, जे भगवंतावर प्रेम केल्या जाते, मला असं वाटतं धारणारती आहे. की दुःख आल्यानंतर भगवंतावर केलेलं प्रेम, अर्थात त्याचा केलेला धावा, ही धारणारती भक्ती आहे. हे कोणी केली? आपण सगळे जाणकार आहात. हे द्रौपदीने भक्ती केली. ज्या वेळेला द्रौपदीवर फार मोठं संकट आलं, त्याचं कारण असं होतं की पांडवांना द्यूत खेळण्याचं ज्ञान नव्हतं. आणि ज्याला द्यूत खेळण्याचं ज्ञान नाही त्याने द्यूत खेळू नये. तरी पांडव बसल्यानंतर पांडवांकडून युधिष्ठिर खेळत होते, कौरवाकडून शकुनी खेळत होता. द्यूत चालू झालं. शकुनी त्याच्यामध्ये हुशार होता. आता धर्मराजाला काही खेळता येत नव्हतं. एक एक वस्तू डावावर मांडता सगळ्याच गोष्टी ज्या वेळेला संपल्या, त्यावेळेला युधिष्ठिर म्हटले की खरंच मामाच ना, हो मामा, आता माझ्याजवळ डावावर मांडण्यासाठी काही नाही. डावावर मांडण्यासाठी काही नाही असं म्हटल्यानंतर शकुनी म्हटला की युधिष्ठिर तुमच्याकडे आहे. म्हटले काय आहे? तुमचे भाऊ आहेत ना. भाऊ आहेत असं म्हटल्यानंतर भान हरवलेले युधिष्ठिर आपल्या भावांना सुद्धा डावावर मांडतात. पहिले अर्जुनाला, नंतर भीमाला, नंतर नकुलाला, नंतर सहदेवाला. तो क्रम सुद्धा असा का लावला त्याचा एक विचार आहे. आपल्याजवळ वेळ कमी आहे. भावाला डावावर मांडल्यानंतर युधिष्ठिर म्हणतात की आता माझ्याजवळ डावावर मांडायला काय? आता तर काहीच नाही. म्हटले आहे ना, तू आहे ना. स्वतः सुद्धा डावावर मांडून घेत आहेत आणि डावावर मांडल्यानंतर हारतायत. हारल्यानंतर आता युधिष्ठिर म्हणतात की मी सुद्धा हारलो, आता माझ्याजवळ काय डावावर मांडायला आहे ना. म्हणे एक गोष्ट, द्रौपदी आहे ना. द्रौपदीला सुद्धा डावावर मांडल्या जाते. आणि द्रौपदी ज्या वेळेला हारल्या जाते त्यावेळेला आता दुर्योधन दुःशासनाला सांगतो की दुःशासना जा, घेऊन ये तिला. दुःशासन जातो, आवाज देतो, ए द्रौपदी. द्रौपदी असा आवाज आल्यानंतर द्रौपदी म्हणते, भाऊजी असं काय बोलताय तुम्ही? हो मी तुमची भाऊजी आहे, माझ्याशी तुम्ही आवाजावं बोलायला पाहिजे. तुम्ही द्रौपदी म्हणताय मला? आपल्या घराण्याची पद्धत नाही ही. आजपर्यंत तू आमची कोणी होसी, आजपासून तू आमची दासी आहेस आणि तुला आता सभेमध्ये चाललं पाहिजे. सगळ्यांना माहीत आहे की ज्या वेळेला द्रौपदी दुःशासनाची विनंती करते की भाऊजी असं करू नका, मी सभेमध्ये खरं म्हणजे येऊच नाही म्हणजे आणि येण्याच्या लायकही नाही. खरं काय, ज्याचं कारण काय? याचं कारण सांगत असताना द्रौपदी म्हणते मी रजस्वला आहे, मी एकवस्त्र आहे. त्यावेळेला दुःशासन म्हणतो रजस्वलाया भवयाज्ञसेनी एकांबरा वाप्य थवा विवस्त्रा. एक वस्त्र असतील वा विवस्त्र असतील, द्विते जिताशाशी कृताशी दासी दासीषु वाशश्च यथोपजोषम. अर्थात तुला आता मालकाने बोलावलं, तू तिथं आलं पाहिजे. आणि द्रौपदीचे केस पकडून ज्या वेळेला या ठिकाणी दुःशासन पुढे ओढतो, द्रौपदीला त्या सभेमध्ये घेऊन येतो आणि त्या ठिकाणी द्रौपदी आपल्या
मालकांकडे पाहते, ते सगळे तिचे पती खाली पाहत असतात. पितामहांकडे पाहते आणि पितामहाकडे पाहून द्रौपदी असं म्हणते, पितामह नसा सभा यत्र न संती रुद्धा. ज्या सभेमध्ये एकही रुद्ध नाही ती सभा नाही. जो रुद्ध धर्म जाणत नाही तो रुद्ध नाही. ज्या धर्मामध्ये सत्य नाही तो धर्म नाही. जे सत्य निष्कपट नाही ते सत्य नाही. सत्य निष्कपट असलं पाहिजे, धर्मामध्ये सत्य असलं पाहिजे आणि असा धर्म जाणणारा एखादा म्हातारा सभेमध्ये असला पाहिजे. पितामह आहात तुम्ही धर्म जाणत नाही. अरे हे काय चाललंय इथं? त्यावेळेला पितामह म्हणतायत, पोरी धर्म तू जाणत नाहीस. म्हटल्या मी कसा जाणत नाही? तुझे पती द्यूत खेळले, काय झालं त्या द्यूतामध्ये? तुझे पती हारलेत. आणि कोण कोण हारलं? सगळे पती हारलेत. युधिष्ठिर म्हटले युधिष्ठिर सुद्धा हारलेत. द्रौपदी त्या ठिकाणी तर्क करते, पितामह जो माणूस पहिले डावामध्ये हारलेला आहे त्या माणसाला दुसऱ्या व्यक्तीला डावावर मांडण्याचा काय अधिकार आहे? मला का त्याने डावावर मांडलं? आणि त्या ठिकाणी द्रौपदी ज्या वेळेला प्रभूचा धावा करते, ही जी भक्ती आहे ती धारणारती आहे. विठ्ठल 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 हो, आपल्यासाठी आणि भगवंतासाठी जी केल्या जाते ती रुक्मिणीची भक्ती आहे, ती सामंजसारती आहे. आणि शेवट खऱ्या अर्थाने जी फक्त देवासाठीच केल्या जाते, फक्त भगवंतासाठीच केल्या जाते, ती समर्थारती आहे. आणि अशी जी भक्ती केली असेल, अशी जी भक्ती केल्या जात असेल आणि असा जो भक्त असेल, मला वाटते त्याला वैष्णव म्हणतायत. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. आणि देवावरी अवघी माया असल्यामुळे नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. विठ्ठल विठ्ठल अरे ज्यांना तन महत्वाचं वाटत असेल, ज्यांना धन महत्वाचं वाटत असेल, ज्यांना जन महत्वाचं वाटत असेल, त्यांना प्रभू कसा महत्वाचा वाटेल? यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचती न द्वेष्टी न रमते नोत्साही भवती, असं जर नारद महर्षी म्हणत असतील. आणि खऱ्या अर्थाने एखाद्याकडे पाहून जर तो उत्साही होत असेल, ज्याच्या मनामध्ये द्वेष असेल आणि खऱ्या अर्थाने भगवंताशिवाय जो अन्याची अपेक्षा करत असेल, तो भक्त कसा असेल? आणि म्हणून खऱ्या अर्थाने याची काहीही अपेक्षा न करता यांना तृणवत जो मानत असेल तोच खऱ्या अर्थाने वैष्णव आहे. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. आणि म्हणून नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. विठ्ठल विठ्ठल हो, हे पहा, भगवत भक्ताच्या जीवनामध्ये भक्ती करत असताना अनेक संकट येत असतात. अनेक संकटाला तोंड देत देत त्याला पुढे चालावं लागतं. आणि मला असं वाटते भगवत भक्ताच्या जीवनामध्ये ते काय येतात तर भगवान त्यांच्याकडे ते संकट पाठवत असतो. प्रपंचात खऱ्या अर्थाने भगवत भक्ताच्याच का संकट येत आहेत त्याचं कारण असं आहे, यांच्या प्रपंचामध्ये जर संकट नाही आलेत तर हे माझी आठवण करणार नाहीत. आणि एखाद्या मोठ्या माणसाने माझी आठवण करावी नाही का, साधू सारख्या मोठ्या व्यक्तीने मोठ्या माणसाने माझी आठवण करावी. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने भगवान त्यांच्या प्रपंचामध्ये संकटाला पाठवत असतात. आणि म्हणून संकट अनेक येत असतात. मला वाटतं ज्याला गोडी असेल ना त्यालाच लोक पिळत असतात. एरंडाला पिळण्याचा कोणी प्रयत्न करत नाही, उसाला मात्र पिळल्याशिवाय राहत नाहीत. एरंडाला कोणी पिळत नाही याचं कारण किती पिळलं तरी याच्यातून रस निघणार नाही. आणि उसाला आपण पिळत राहिलो तरी सुद्धा तो ऊस आपल्याला रस गोड दिल्याशिवाय राहणार नाही. पिळल्यानंतरही ज्याच्याकडून रस गोड निघतो त्याला ऊस म्हणतायत. तोडल्यानंतरही जो सुगंध देतो त्याला चंदन म्हणतात. आणि तापवल्यानंतर सुद्धा जो आपली चकाकी कमी होऊ देत नाही त्याला सोनं म्हणतायत. विठ्ठल 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 पिळणाऱ्या माणसाला सुद्धा गोड रस देणारा जसा ऊस आहे, तोडणाऱ्या माणसाला अत्यंत चांगला सुगंध देणारा जसा चंदन आहे, तापवणाऱ्या माणसाला चांगली चकाकी देणारं जसं सोनं आहे,
तसं त्रास देणाऱ्याचा उद्धार करणारे फक्त संतच आहे, लक्षात ठेवा. त्रास दिला तरी चालेल, पण मी मात्र तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. हे संतच आहेत. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने या मार्गामध्ये संकट येत असतात. या मार्गामध्ये संकट आणणारे अनेक असतात, अनेक प्रमाणं आपल्याला पाहता येतील. पण मला असं वाटतंय, ज्याला मुक्कामाला जायचं असेल त्यांनी संकटाचा विचार करायचा नसतो. संकट येत राहतील, जात राहतील. एकदा एका महात्म्याकडे बसलेला होतो. त्यांना विचारलं, महाराज किती चांगलं काम केलं तरी लोक त्रास देतात हो. याचं काय उत्तर आहे? त्या महाराजांनी फार चांगलं उत्तर दिलं महाराज, की ते म्हटले, महाराज एकतर माणसाने चांगलं काम करायचं नाही, आणि करायचं असेल तर कणायचं नाही. चांगला संदेश आहे हा. एकतर कोण्या चांगल्या कामामध्ये माणसाने पडायचंच नाही, आणि पडायचं असेल, करायचं असेल तर कणायचं नाही. दुसरं वाक्य फार सुंदर बोलले, चांगला मार्ग असेल तर माणसाने चालत राहावं. नक्की तुमच्या आडवे येणारे माणसं बाजूला तरी होतील, आणि तुमचा खरा परिचय झाल्यानंतर तुमच्या सोबत तरी चालतील. चांगलं काम करत असताना लोक अपवादामुळे जर एखादी चांगली गोष्ट थांबत असेल, मला असं वाटतं लोक अपवादामुळे 350 वर्षाच्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु तुकोबाराय जर थांबले असते, लोक अपवादामुळे 350 वर्षाच्या अगोदर या महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराज जर थांबले असते, तर एखाद्या वेळेला महाराष्ट्रातले सप्ते सुद्धा चालू होण्याच्या अगोदर थांबले असते. ते चालत राहिले, म्हणून हे सगळं चालू आहे. चांगल्या मार्गाने चालत असताना संकट येत राहत आहेत, त्यांचा विचार कधी करायचा नसतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, इंद्रा करून सुद्धा येऊ शकतायत. इंद्र करता ती वाटवते. अर्थात अशा अर्थाने जगद्गुरु तुकोबाराय या वैष्णव मार्गाने चालत होते. जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनामध्ये तन महत्वाचं नव्हतं, मग धन काय महत्वाचं असेल? धन महत्वाचं नसेल तर जन काय महत्वाचे असतील? त्यांच्या जीवनामध्ये काहीही महत्वाचं नव्हतं. त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा हेत फक्त विठ्ठल होता. तिथपर्यंत त्यांना पोचायचं होतं. मग अनेक संकट जरी त्यांच्यावर येत असले तरी महाराजांनी आपला नेम कधी सोडला नाही, आणि वैष्णव कधी सोडत नसतात. अभंगाच्या 3ऱ्या पडता जड भारी, पडता जड भारी, पडता जड भारी, पडता नेमान टोळे निर्धारी, नेमान टोळे निर्धारी, नेमान टोळे नेमान टोळे निर्धारी, नेमान टळे निर्धारी, नेमान टळे निर्धारी, नेमान टळे निर्धारी. नाही अनेक प्रमाण, 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 नाही अनेक प्रमाण. पडता जडा
आपल्या नेमाला जे बाधा येऊ देत नाहीत ते वैष्णव असतात असं महाराज सांगतायत. महाराज असं पुढे म्हणतायत की बाबा वैष्णव आपल्या नेमाला कधी बाधा येऊ देत नाहीत. आता आपले नेम फार वेगळे असतात. म्हणजे बऱ्याचदा सकाळी चहा सोडला जातो, संध्याकाळी घेतला जातो. उद्या सकाळपर्यंत सोडला म्हणे, आणखी सकाळी चालू. आपल्या नियमामध्ये फार कठीण असते. आपला नियम चालू असताना सुद्धा गप्पा चालू असतात. रामभाऊ या भावकीने आपल्याला घोडू घोडू मारलं गंध उगाडताना. नाही, भावकी घोडू घोडू मारायसाठीच असते. भावकीने घोडू घोडू मारलं गड्या. काय रामभाऊ, म्हणजे आपलं नशीबच फुटकं आहे. आपले भाऊ बरोबर नाहीत रे. आपल्या मनगटात जोड नाही गड्या रामभाऊ. मला असं वाटतंय या लोकांनी पाठीवर मारावं. पण नेमा नटळे निर्धार. विठाला विठाला आपण दृष्टांताने अनेक नेम पाहत असता. खरं म्हणजे गड्या इतकी टाळकरी कधी कीर्तनाला असतात. हा सुख सोहळा स्वर्ग नाही करतात. खरंच नाही. स्वर्गात जरी गेलं ना तर असं नाही सापडत. ऐश वैकुंठी तू ऐसे नाही, ऐसं नाही. अशी टाळकरी नाही का, गाथाचा गाथा पाठ अशी टाळकरी. अण्णा सांगत जात बरं का विनोदा. त्यांच्या गाथाच्या गाथा पाठ ते टाळकरी, ज्यांच्या फक्त प्रमाण पाठ ते कीर्तनकार, ज्यांच्या काहीच पाठ नाही ते दिंडी चालक. इथले दिंडी चालक सोडून मला दुसऱ्याच्या दिंडीत चालावं लागते. विठाला विठाला खासदार साहेब, खरं सांगतो, खरं म्हणजे आमचे सगळे खासदार आहेत, हे आमचे सगळे आमदार आहेत. आमदार हा तालुक्यापुरता मर्यादित असतो. खासदार हे जिल्ह्यापुरते मर्यादित असतात. मला असं वाटते कोण्याही कोपऱ्यामध्ये जा, ढोक महाराजांचं नाव विचारा, कोणी सांगतोच. एक नाव घेतलं मी, असे अनेक हे सगळे बसलेले. कोण्याही कोपऱ्यामध्ये जा आणि साधकांना विचारा, डॉक्टर महाराजांची साधना विचारा, कोणी सांगेल. कोण्याही कोपऱ्यामध्ये जा आणि आमचे बाबांचं प्रेम विचारा, कोणी सांगेल तुम्हाला. कोण्याही कोपऱ्यामध्ये जा, दादांची विद्वत्ता विचारा, कोणी सांगेल तुम्हाला, कोणी सांगेल तुम्हाला. कोण्याही कोपऱ्यामध्ये जी थाप वाजत असेल ना, त्याचा जन्म आळंदीत आहे. म्हणून ज्या ह्या थापा पडतायत ना, ह्या थापा ह्या सगळ्या आळंदीतल्या आहेत. लक्षात, थापा म्हणजे वेगळ्या अर्थाने घेऊ नका. थापानंतर चाटाई असतात. मग कोण्याही कोपऱ्यातला जो स्वर असेल ना, तो मला असं वाटते त्याचा जन्मच आळंदीत आहे. जी थाप वाजत असेल गड्या महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक थाप पांडुरंग 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 पांडुरंग. आणि जो स्वर असेल ना गड्या महाराष्ट्रातला, तो म्हणत असेल रामचंद्र 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 रामचंद्र. हे देण्याचं काम निष्ठेने जर कोणी केलं असेल तर या मातीने केले. ते निष्ठा त्यांच्याकडे जी आली असेल ते खऱ्या अर्थाने या काठी बाबा या बाबांमुळे आलेली ती निष्ठा आहे. काय जगलेत महाराज ही माणसं. खरं म्हणजे बऱ्याचदा असं वाटते असं जगावं, पण जमत नाही. साला खरंच जमत नाही. वाटतं की झालं आपण ते नाही जमत. पाकिट उघडल्याबरोबर लगेच मी असं वाटतंय की खऱ्या अर्थाने काय जगलीत ही माणसं. महाराज तालुक्यापुरते मर्यादित आहे ती माणसं, जिल्ह्यापुरते मर्यादित आहे ती माणसं, महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणून हे सगळे आमचे जे खासदार आहेत ना, हे महाराष्ट्रातले खासदार आहेत, महाराष्ट्राचे खासदार आहेत.
आणि महाराष्ट्राचे असतात ते मंत्री असतात, ते मंत्रीच नाही ते मुख्यमंत्री असतात. हे सगळे मुख्यमंत्री आहेत. जिल्हे बदलतात, रोज भाषा बदलते, नाही का? रोज जिल्हे, रोज रोज 3-3 जिल्ह्याचं पाणी, रोज जिल्हे बदलतात, रोज तालुके बदलतात, रोज माणसं बदलतात, रोज जेवण बदलते, अभंग सोडून सगळं बदलते. विठाला विठाला विठाला. एवढ्या मला माझा जो अनुभव आहे तो सांगितला की एवढ्या अभंगाने जर एवढं मोठं विश्व उभं राहते, नाही का? ज्यांनी सगळे अभंग पाठ केले असतील त्यांचं विश्व किती मोठं असेल. त्यांची सगळी गाथाच्या गाथा पाठ असेल, त्यांचं विश्व फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसेल दादा. त्यांचं विश्व हे त्रैलोक्य त्यांचं विश्व असेल. एवढ्याशे अभंग, एवढं मोठं विश्व, एवढे अभंग, त्यांचं विश्व किती मोठं. म्हणून खऱ्या अर्थाने ह्या ज्या थापा आहेत याचा जन्म आळंदीतला आहे. हा जो स्वर आहे याचा जन्म आळंदीतला आहे. सगळ्यांची खऱ्या अर्थाने ही परंपरा आपण पहा, फार मोठी परंपरा आहे. हे ऋषितुल्य परंपरा आहे. याच्यापेक्षा ऋषी कोणाला म्हणतायत महाराज? याच्यापेक्षा कोणची ऋषी असतात? हिमालयामध्ये जाऊन तपश्चर्या करणारी ऋषी आम्ही पाहिले नाहीत. पण मला असं वाटतंय या ठिकाणी ज्यांनी महाराष्ट्रभर या संस्थेचा प्रचार केला, आपली साधना न चुकवता, असे बंकट स्वामी महाराजांसारखे ऋषी आम्ही पाहिले नसले तरी झाले. स्वामी महाराजांसारखे ऋषी जर झाले नसते तर खऱ्या अर्थाने संस्थेला आकारच आला नसता. मला असं वाटतं की मारुती बाबासारखे झाले नसते तर खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी कशी सांगावी हे समजलं नसतं. लक्ष्मण बुवा जर झाले नसते वैकुंठवासी तर खऱ्या अर्थाने भजनात टाळ कसा वाजवावा हे आपल्याला समजलं नसतं. 4 शिष्य पण 4 खुर्चीच्या पायावर जे जोग महाराज रुबाबात बसलेत ना, ते मला वाटतं या पायाच्या भरोशावरच बसलेत. काय प्रचार केला, त्यावेळेला व्यवस्था नसताना प्रचार केला. स्वामींच्या चरित्रातले अनेक प्रसंग आहेत. मला वाटते रामचंद्र महाराज नागपूरकर हे सुद्धा स्वामीनेच आणले, नाही महाराज? नागपूरकडे गेले. हा पोरगा मस्त गायन करत होता, कीर्तनात नाही, कीर्तनात नाही, ते ह्याच्यात. आणि गायन खूपच चांगलं आहे म्हणून परत येत असताना काकड्याला त्यांना काकडा घ्यायचा होता. तिथं जाऊन फळावर जाऊन विचारलं, फळावर का रे पुरा तुझं नाव काय? म्हणे माझं नाव रामचंद्र. रामचंद्र नाव हे करतं का? चाल माझ्यासोबत. ते नंतरचे रामचंद्र महाराज नागपूरकर झालेत. मला असं वाटतं हे सगळ्या ज्या नद्या आहेत ना, जशा त्या नद्याचा उगम समुद्रापासून आहे, नंतर सुद्धा समुद्रातच त्याचं विलन आहे, जाणं आहे, तसं या सगळ्या नद्याचा उगम इथून आहे आणि पुन्हा याच ठिकाणी येणं आहे. म्हणून हा सगळा जनसागर आहे, लक्षात ठेवा. अशा अर्थाने कितीही मोठं संकट आलं तरी ते त्याचा विचार करत नसताल त्याला साधू म्हणतायत, त्याला वैष्णव म्हणतायत. प्रश्न असा आहे बघा, हा किती मोठा समन्वय आहे. मी खरं सांगू का, या महाराष्ट्रातले पहिले पुरोगामी जर कोण असतील तर ज्ञानोबा आहे, आणि नंतरचे पुरोगामी जर कोण असतील तर जगद्गुरु तुकोबा आहे. हे पुरोगामित्वच आहे. हे तवची वहाड ओढ जाऊन पवती गंगाजळ, हे पुरोगामित्वच आहे. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, हे पुरोगामित्वच आहे. मला असं वाटतंय की त्यांनी आपलं सनातनत्व सोडलं नाही, पण सगळ्यांना मार्ग दाखवण्यासाठी ते खऱ्या अर्थाने पुरोगामी बनलेत. आणि सगळ्यांना त्यांनी हा मार्ग दाखवला, अत्यंत सुलभ मार्ग दाखवला. आणि सज्जनानो, हे जे वैष्णव आहेत, काय समन्वय आहे बघा. नासो मुनी यस्य मतन्न भिन्नम. साधूचा प्रदेश बदलू द्या, साधूचा प्रदेश बदलू द्या, साधूची भाषा बदलू द्या, पण साधूचे तत्व कधी बदलत नसतात. जे एका तत्वाने बांधलेले असतात ना, ते कोण्याही प्रदेशातले असू द्या, ते साधू असतात, तत्वाने बांधलेले असतात. मला असं वाटतं प्रदेश बदलेल, नाही का, भाषा बदलेल. आपण पाहतो त्या 5 प्रकारच्या गवळणी आहेत. एक मराठी, नाही, हा, अर्थात बघा भाषा वेगवेगळी आहे, वेगवेगळी भाषा आहे.
पण भाषा जरी वेगवेगळी असली तरी त्यांची सगळ्यांची तत्व मात्र एक आहेत. आणि हे तत्व असल्यामुळे महाराज असं म्हणतायत, महाराजांना आपण असं विचारू की महाराज, हे जे वैष्णवाचे लक्षणं तुम्ही सांगितले, हे जे वैष्णव सांगितले, हे खऱ्या अर्थाने कोण्या जातीचे असले पाहिजेत? महाराज सांगतायत अभंगाच्या तुका म्हणे याती, तुका म्हणे याती, तुका म्हणे याती, तुका म्हणे come